त्या गोळीबार प्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल। बघूया नेमका काय प्रकार। नाशिकच्या पवननगर येथे एका माजी नगरसेवकावर रात्री 12 वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी संशयित रोहित गोविंद माले उर्फ डिंगम याच्या विरोधात विनापरवाना शस्त्र वापरल्याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। माजी नगरसेवक व गोळीबार करणाऱ्या संशयितांमध्ये पवननगर भागातील एका चौकात असलेल्या पानटपरीजवळ शाब्दिक वाद झाले। या वादातून संशयिताने माजी नगरसेवकाच्या दिशेने पिस्तूल रोखून गोळी झाडली, मात्र त्याचा नेम चुकला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे विविध ठिकाणाहून फुटेज हाती घेतले। सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत तपासणी केली जात होती। गोळीबार झाल्याची खात्री पोलिसांना पटली, त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।